7 मेचा सूर्योदय होण्याआधीच भारताच्या लष्करानं पाकिस्तानच्या नांग्या ठेचणारी मोठी कारवाई केली. 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. 24 मिसाईल्सची साथ आणि 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त आणि जवळपास 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही सगळी कारवाई आपण सगळ्यांनी वाचली असेल, पाहिली असेल टीव्हीवर सुद्धा. पण याचं विश्लेषण, याचा अर्थ, जरी ही घटना एक असली तरी याचे अर्थ बरेच आहेत. याविषयी आपण समजून घेणार आहोत. संरक्षण विषयक अभ्यासक डॉक्टर विजय खरे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपल्या सकाळमध्ये खूप खूप स्वागत. सर, आजची जी ऑपरेशन सिंदूर नावानं भारतीय लष्कराने केलेली कारवाई आहे, पाकिस्तानवर याचा कसा परिणाम झालाय या कारवाईचा? निश्चितच भारतीय सशस्त्र दलांनी जी कारवाई केलेली आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. 2019चा बालाकोट आणि उरी नंतर जी आपण सर्जिकल स्ट्राईक आणि इतर कारवाई केल्या तर त्यापेक्षा ही कारवाई निश्चितच वेगळी आहे. यामध्ये पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने समन्वयक जो आहे, नागरिक समाज आणि प्रशासन आणि सरकार यांच्यामधला समन्वय पाहावयास मिळतो. आणि ही जी कारवाई आहे या कारवाईमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचे कोऑर्डिनेशन करून ही कारवाई करण्यात आलेली आहे. आता ही जी 9 स्थान आहेत याच्यामध्ये 5 हे पाक ऑक्युपाईड काश्मीर मधले आहेत आणि 4 जे आहेत ते डीप इनसाइड पाकिस्तानमध्ये, म्हणजे पाकिस्तानच्या अंतर्गत जे आहे तिथे आहेत. असे 9 जे ठिकाण आहेत. त्याच्यामधला जो पहिला जो आहे बाहवलपूर म्हणून आहे, दुसरा जे मुदिरके, तिसरा गुलपूर, चौथा बिंबर, 5वा चक अमरू, 6वा बाग, 7वा कोटली, 8वा सियालकोट आणि 9वा मुझफ्फराबाद. आता हे 9ही स्थानं जी आहेत हे डिफेन्स किंवा स्ट्रॅटेजिकली हे फार इम्पॉर्टंट आहेत. हीच का आयडेंटिफाईड केली? याच्या संदर्भामध्ये जेव्हा 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी आपल्या लोकांना त्यांनी मृत्युमुखी केल्यानंतर ज्या पद्धतीने इंटेलिजन्सची इन्फॉर्मेशन गॅदर करून जे बेसिस आहेत टेररिस्टचे त्यावर हल्ला करण्याचं नियोजन भारत सरकारने केलं, विशेषतः आर्म फोर्सेसने केलं, सशस्त्र दलांनी. आणि त्याचे जे इंटेलिजन्सचे इनपुट आहेत त्याचं पूर्णपणे अनालिसिस करून, क्लासिफिकेशन करून पाकिस्तानच्या नागरी समाज किंवा पाकिस्तानच्या लष्करी बेसला कुठलाही हल्ला न करता टेररिस्ट जे बेस्ड आहेत त्या ठिकाणी तो हल्ला झालेला आहे. तर पाकिस्तानकडनं जो रिस्पॉन्स मिळालेला आहे, तुम्ही जर नीट बघितलं असेल याच्यावर, त्यांनी सांगितलं की ॲज अ ऍक्ट ऑफ वॉर, म्हणजे आपण सिंधू नदीचा जो करार आहे किंवा त्याचा पाणी वाटपाचा जो करार फक्त पोस्टपोन केलं त्याला किंवा त्याला स्थगिती दिली, तरी त्यांनी म्हटलं की ऍक्ट ऑफ वॉर आहे. पण ही कारवाई ते आता ऍक्ट ऑफ वॉर केलेलं आहे अशा पद्धतीने ते बघतील. त्याचबरोबर भारतावर ते एक वेगळ्या न्यूक्लिअर याच्याचं वेपनची धमकी देतील आणि सिव्हिलियन्सला ते जास्त टार्गेट करतील. आणि याच्यामध्ये परत अशा पद्धतीचं एक फेक नॅरेटिव्ह तयार करतील की त्या फेक नॅरेटिव्हद्वारेच तुम्ही जर नीट बघितलं असेल की त्या ठिकाणी बरेचसे फेक नॅरेटिव्ह, म्हणजे आपल्याकडे जे विमान अपघात झालेले आहेत त्याचे पिक्चर्स वापरून तिथल्या मंत्र्याने त्या ठिकाणी फेक नॅरेटिव्ह केले की आम्हीही भारताचे विमानं पाडलेले आहेत. आता हे त्याचं जर डिटेल्स बघितले तर जुने जे आपले ऍक्सिडेंट झाले त्याची त्यांनी पिक्चर केले. आपला जो आजचा स्ट्राईक होता, मग तो एअर स्ट्राईक जरी आपण म्हणत असलो तरी तो पूर्वीच्या स्ट्राईक पेक्षा, म्हणजे ही जी कारवाई होती ऑपरेशन सिंदूर, हे कसं वेगळं होतं? कारण आपण पाकिस्तानच्या भूमीत तर पाय नाही ठेवलाय, पण तरी आपण पाकिस्तानवर कारवाई केली आहे, तर हे कसं वेगळं होतं आजचं ऑपरेशन सिंदूर? जो बालाकोट आणि उरीवरच्या जे काउंटर आपण अटॅक केला होता त्यावेळेस प्रत्यक्ष त्यांच्या भूमीत जाऊन आपण हल्ला, पण हा जो हल्ला आहे हा लाइटरिंग म्युनिशन ज्याला म्हणतो, त्या वेपन्सचा वापर करून, म्हणजे ड्रोन, सुसाईड ड्रोन ज्याला म्हणतो, की त्या सुसाईड ड्रोनला वेपन्स अपलोड केलेत. त्या ड्रोन द्वारे तिथे ते मिसाईल्स ड्रॉप केलेत आणि त्या ड्रोनने तिथेच त्याचे डिस्ट्रॉय झाले. ज्याला जसं म्हणतात ना सुसाईड बॉम्बर्स, तशा पद्धतीचे सुसाईड ड्रोन आहेत. आता अर्थात हे अधिकृत अजून भारत सरकारने त्याच्याविषयी चर्चा केलेली नाही, परंतु जी वृत्तांत वेगवेगळ्या याच्यामध्ये वृत्तपत्रांमध्ये आणि याच्यामध्ये जी माहिती मिळाली त्याच्या पद्धतीचं सुसाईड ड्रोनचा वापर करून भारत सरकारने ही कारवाई केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे वॉरहेड जे आहेत, हे वॉरहेडचा वापर, म्हणजे शस्त्रास्त्र जे आहेत ते कॅरी सुसाईड ड्रोनद्वारे केलेले आहेत आणि त्याच्यावर हल्ले केलेले आहेत. आणि हा एक त्याच्यातला सर्वात मोठा चेंज आपल्याला आधीचे जे काउंटर अटॅक आहेत त्याच्यात आपल्याला पाहाव्यास मिळतो. आता याच्यामध्ये हा जो स्ट्राईक आहे
म्हणजे 1971 नंतर सर्वात मोठा स्ट्राईक आपण मानला जातो. कारण 1971ला ज्या पद्धतीने कोऑर्डिनेशन झालं, तशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन, वेगवेगळ्या पद्धतीचं कन्सेन्सस, विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कुठलेही प्रेशर भारतावर येऊ नये यासाठी एका बाजूला मुवमेंट, दुसऱ्या बाजूला भारतीय समाज एक एक नॅरेटिव्ह सेट करेल अशा पद्धतीचं वातावरण, आणि तिसऱ्या बाजूला लष्कराचं समन्वय. अशा 3 पातळीवर भारत सरकारने या कारवाईकडे लक्ष दिले. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे हा जो काउंटर अटॅक, हा पिन पॉइंट प्रिसिशन ज्याला म्हणतो, की ॲक्युरेट त्याला जे टार्गेट आहे ते केलेले आहे. पाकिस्तानसाठी जर आपण सांगायचं झालं, आज भारत म्हणून आपण नागरिक असेल, सरकार असेल आणि आपलं लष्कर, या तिन्हींमध्ये एकवाक्यता आहे. पण पाकिस्तानातली परिस्थिती ही तशी नाहीये. पाकिस्तानातल्या जनतेत हा त्यांच्या लष्कराविरोधात रोष दिसून येतोय. बलुचिस्तान असेल, त्यांचा सिंध प्रांत असेल, त्या प्रांतातली जनता सुद्धा कुठेतरी पाकिस्तान लष्कराविरुद्ध नाराज दिसते. तर याचा पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष वाढण्यावर परिणाम होईल का? निश्चितच. एकतर गेल्या काही वर्षापासून पाकिस्तानमध्ये पक्षाचं बळकटीकरण झालेलं नाही, नागरी समाजाचं आधुनिकीकरण झालेलं नाही, मॉडर्निटी आलेली नाही, धर्माशी निगडीत म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ते 3 ए काम करतात. एक ॲटॉम, एक आर्मी, आणि ॲटॉम बॉम्ब, आर्मी आणि अल्लाह, या 3 ए वर त्यांचं संपूर्ण स्ट्रक्चर आहे. अनफॉर्च्युनेटली ज्या पद्धतीने तिथे धर्मगुरूंनी लक्ष घालून त्याच्यामध्ये रिफॉर्म केले पाहिजे, ते न झाल्यामुळे त्या ठिकाणी नागरी समाज तेवढा सुदृढ झाला नाही. आणि ज्या ठिकाणी नागरी समाज सुदृढ नसतो त्या ठिकाणी मग त्या देशाचं सस्टेनेबिलिटी ही फार काळ टिकत नसते. ती नसल्या कारणामुळे आज पाकिस्तानची अवस्था अशा पद्धतीची आहे. पाक ऑक्युपाईड काश्मीरमधील किंवा इतर प्रांतातील मुस्लिम धर्मगुरूंनीही पाकिस्तानच्या आर्मी विरोधात घोषणा दिलेल्या आहेत. आणि हे पहिल्यांदा असं दिसतंय. त्याचं कारण असं आहे की जो एक्सप्लॉयटेशन फॉर्म आहे, म्हणजे आर्मी इज नॉट फॉर टू गव्हर्न, आर्मी हे देशाचं संरक्षण करण्यासाठी आहे. गव्हर्नन्ससाठी नागरी समाजाकडून इलेक्टेड जी लोक आहेत ते महत्वाचे, ते गव्हर्नन्ससाठी असतात. त्याच्या उलट पाकिस्तानमध्ये म्हणजे गव्हर्नन्सही ते करतात, सुरक्षाही ते करतात. आणि ते केल्यामुळे परत त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला असं दिसेल की एका म्हणजे जसं आपण वर्गवारी किंवा कास्ट, तसं त्यांच्या आर्मीमध्ये सुद्धा एक हिरार्की आहे. म्हणजे पंजाब प्रांतातील जेवढेही त्या ठिकाणी इलीट क्लास आहे तो त्या आर्मीमध्ये आहे. त्याच्यामुळे इतर जे प्रांतातले जे मुस्लिम आहेत ते विकासापासून वंचित आहे. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आता 75 वर्षांनंतर त्यांना रिअलाइज झाले की एकीकडे भारत इतक्या मोठ्या पद्धतीने प्रगती करतो आणि दुसरीकडे मात्र धर्माच्या नावाने ही अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते की ते पहिल्यांदा एक लोकांमध्ये अस्वस्थ आहे. तर आपण सिंध प्रांता संदर्भात बोललो, तसा बलुचिस्तान प्रांत सुद्धा मागच्या काही काळापासून बराच चर्चेत असतो. कारण त्यांचा पाकिस्तानातल्या लष्कराला आणि पाकिस्तानातल्या लोकनियुक्त सरकार या दोघांशीही तिथल्या जनतेचा काहीशी काय म्हणतात त्यांचा विरोध आहे किंवा तिथे थोडीशी नाराजी आहे त्या लोकांमध्ये. तर यात भारताची काही भूमिका आहे का? जसं 71च्या युद्धामध्ये जसं पूर्वीचे वेस्ट पाकिस्तान ज्याला म्हणतो, बांगलादेशची निर्मितीपूर्वी ज्या पद्धतीचं एक्सप्लॉटेशन होतं तशाच पद्धतीचं आज बलुचिस्तानमध्ये आहे. आणि ते एक्सप्लॉटेशनचा फॉर्म एक वेगळ्या पातळीवर आहे. तिथले इलेक्शन, तिथली गव्हर्नन्स सिस्टीम, तिथलं डेव्हलपमेंट हा निश्चितच मागासलेला आहे. आणि त्यामुळे लोकांची अस्वस्थता आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एक मागणी आहे की आता बलुचिस्तान वेगळा असावं. आणि बलुचिस्तान वेगळा असण्याचं वेगळं आता पाकिस्तान तो नॅरेटिव्ह सेट करणार की बलुचिस्तान वेगळं व्हावं यासाठी भारत प्रोत्साहन देतोय. परंतु तसं इनडायरेक्टली आपली तशी भूमिका नाही. कारण शेवटी बलुचिस्तानच्या लोकांची जी विश आहे किंवा लोकांची जी मागणी आहे त्या मागणीचं मूळ कारण जे त्यांचा विकास, आणि तो विकासाला पाकिस्तान गव्हर्नमेंट हे तेवढं पुरेसं ठरलेलं नाही किंवा त्यांनी त्या लक्ष दिलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीची मागणी आहे. आणि कदाचित ती मागणी काही दिवसांनी पूर्णही होऊ शकते असंही चिन्ह आपल्याला पाहावयास मिळतं. ऑपरेशन सिंदूरचा खरंच पाकिस्तानने एवढा धसका घेतलाय का? आणि हे ऑपरेशन सिंदूर इतकंच मर्यादित राहणार आहे का? कारण माजी लष्कर प्रमुखांनी असं म्हटलं की पिक्चर अभी बाकी आहे. पाकिस्तान आणि भारताची जी मात्र याच्या पुढची भूमिका असेल की या अभी तो पिक्चर बाकी असं हे आता याचे रिॲक्शन अजून येण्याचे येतील. आणि किती आपण
किती स्केलवर किती दहशतवादी अड्डे त्या ठिकाणी आपण नेस्तानभूत केले. आता हम्म. स्पेस खूप झाला. 10 ओके. ते 12 दिवसाचा स्पेस मिळाला, कदाचित त्यांनी त्यांचे जे त्या ठिकाणी बेसिस आहे ते दुसरीकडे शिफ्ट केले असते. हम्म. परंतु आपल्याकडे जी इंटेलिजन्स जी काही माहिती मिळाली त्याच्यानुसार ते आपण कारवाई केलेली आहे. हम्म. त्याच्यामुळे हा जो स्पेस मिळाला तो खूप जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणी किती बेसिस किती आपण सक्सेस आहोत हा अजून आपल्याला त्याचं जी अधिकृत फिगर आपल्याकडे येईल त्याच्यानंतर सरकार ठरवेल की याच्या पुढची कारवाई काय. खरं तर ऑपरेशन सिंदूर ही कारवाई जरी एक असली तरी याचे अर्थ अनेक आहेत आणि तेच अनेक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण डॉक्टर विजय खरे सरांकडून केलाय. आजचं ऑपरेशन सुद्धा कशा अर्थाने वेगळं होतं ते आपण सांगितलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.